नमस्कार मंडळी, मी आज दुरुगावच्या शेतात उभी आहे. मागे दिसत आहे तो लाल ट्रॅक्टर, जो या गावातील जीवनाचं प्रतीक आहे. आज मी तुम्हाला कोलाम समाजाच्या वस्तीची ओळख करून देणार आहे. ही वस्ती फक्त साधी नाही, तर इथे परंपरा, श्रद्धा आणि जीवनशैली अगदी वेगळ्या पद्धतीने फुलतात. इथे कोलाम समाजाचे लोक पारंपरिक रीतीने जीवन जगतात. त्यांच्या मजुरीपासून ते सण आणि उत्सव, प्रत्येक गोष्टीत त्यांच्या मूळ असलेल्या संस्कृतीचा ठसा उमटतो. चला तर मग माझ्यासोबत दुरुगावची सफर करूया. दुरुगाव हे कळंब तहसील पासून 5 किलोमीटर अंतरावर आहे. हवा के साथ साथ अरे रे 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 कटा के संग संग ओ साथी चल तू मुझे लेके साथ चल तू यूं ही दिन रात चल तू संभल मेरे हाथ चल तू ले हाथ में हाथ चल तू ओ साथी चल. तर हे दुरुग तलावाचं पाणी आहे, ज्यांचा प्रवाह एक संकुचित नाल्याद्वारे पुढे जातो. एक सुंदर कॅनल सारखं मंद गतीने झुळझुळ झुळझुळ पाणी वाहत राहतं. त्यानंतर एक शेळ्या घेऊन आलेला शेळ्यावाला दिसतोय. शेळ्या पाणी पितात. बघा, दुरून एक बैलगाडीही येत आहे, जी त्या नाल्यामधून हळूहळू बाहेर निघत आहे. त्या शेळ्या, बैलगाडी आणि पाण्याचा गारवा सगळं मिळून एक सुंदर गावठी चित्र उभं करते. आता आपण दुरुगावच्या गावकऱ्यांची सुद्धा ओळख करून घेऊया. नमस्कार, मी दुरुगावचा रहिवासी आहोत. 50 वर्षापासून या गावाचा रहिवासी आहोत. मजुरी करणे राहणे, तिथं का 50 घर आहेत. जास्तीला लोकसंख्या आहे ना या गावात. दत्तापूर ग्रामपंचायत माजी सरपंच महादेवरावजी मेसराम, महादेवराव जानबाजी मेसराम. आता गावाबद्दल आता गाव आहे बा. आता गाव आता आम्ही जसं म्हटलं थोडंसं आपल्या मताप्रमाणे लोक मानते आपल्याला. आणि आपलं आता जो मागं आम्ही निवड केली परवीन आपल्या दादा जोटे, त्यांना आम्हीच निवड केली. आमची पॅनल एक पंचायत पॅनल काढली मी. आमचं एक चांगल्या प्रकारे सुंदर गाव आहे. अक्षय सुरेश गायकवाड. मी दुरुगचा रहिवासी. माझ्या घरी 8 जण आहे फॅमिली. मी रोजमजुरी करतो. माझ्याकडे शेती होती, त्याच्यामुळे मी काही शिक्षण करू नाही शकलो. घरी बाबाची तब्येत चांगली नव्हती, त्याच्यामुळे शेतीमध्ये शिक्षण सुरू. मी दुरुगावच्या वाटेने आता आतमध्ये जात आहे. रस्त्याच्या कडेला एक बाई भांडे घासत आहे. तिची मुलगी चटपटीतपणे झाडू मारत आहे. गावातले लोक शेळ्या पाळतात आणि त्यांचं जीवन शेळ्याभोवती फिरतं. घरे ही कुडाच्या मातीची बनलेली आहेत. काही घरे ही घरकुलची आहेत. तर आता आपल्या समोर येत आहे मुंबईची रानू. मुंबई की रानो, रानो मुंबई की रानो.
बम्बई की रान रानो बम्बई की रानो माझं नाव खुशाल जिंकू. येटी गावात शाळेत शिकत आहोत. माझं नाव आरुषराव लोवे. मी हेटीच्या शाळेत शिकतो. जिल्हा प्राथमिक शाळेत बुद्रुक. मी वर्ग 5वीचा आहे. कबड्डी खेळ आवडतो. మేకలు చారా కొరం खातून चारा कोटून कोयलून चारा काटातून विहिरीतून. चला तर मग आता समोर जाऊया. गावातील लोक मोलमजुरी करून पोट भरत असतात. सुशीला सुरेशराव अंगवारी वेवा 10 वर्ष झाली राहत आहोत. ही आहे या गावची अंगणवाडी. काही घरे टेकडीवर वसलेली आहेत. चला तर मग जाऊया आपण टेकडीवरच्या घराजवळ. माझं नाव सविता शिंदे आहे. माझं लग्न 4 वर्ष झालं. यांची स्माईल खूपच सुंदर आहे. त्यांचं लाजणं, पदराने तोंड झाकून हसणं, काय सांगावं यांच्याबद्दल. शहरामध्ये तर स्त्रिया लिपस्टिक लावूनच असतात. इथे त्यांची शंकराची पूजा असते. या ठिकाणी कांदे ठेवत असतात. इथलं पाणी खूपच थंड वाटतंय आणि चुलीवरचा स्वयंपाक तर खूपच मस्त वाटतंय. यांच्याजवळ खूप मोठी संपत्ती आहे, ती म्हणजे खुशी. खुशी मिळणंच तर कठीण आहे. माझं नाव सिद्धार्थ रवी दाबेकर. मी आता 2 वर्ष झाली इथे आली. नवीन लग्न झालं माझं आणि शेतमजुरी काम करतो. दुरुकच्या आसपास एक तलाव आहे. त्या तलावाचं हे कॅनल आहे जे गावाजवळच्या शेतीला पाणी पुरवलं जातं. गावामध्ये जास्तीत जास्त शेळ्या पालनाचाच व्यवसाय दिसतो. या काकूंची सुद्धा स्माईल खूप मस्त आहे. दुरुक गावामध्ये देवकारणाचा कार्यक्रम सुरू आहे. यामध्ये गावातील सर्व वयाच्या लोकांचा समावेश होतो. प्रार्थना, नृत्य, गाणी आणि पारंपरिक नृत्यकला हे सगळे एकत्र येऊन समाजाची एकता, श्रद्धा आणि इतिहास जपला जातो.
शेतमजूर रोज पहाटे उठतात. मातीशी पिकांशी त्यांचं एक नातं असतं. त्यांची मेहनत शांतपणे पण ठामपणे गावाच्या जगण्याचा पाया घडवतो. गावातील स्त्रिया ह्या शेतातून काम करून घरी परत आल्या, त्या दमलेल्या असल्यात पण हसत हसत घरी येतात. ते शेतात दिवसाचा प्रत्येक क्षण घालवतात. हाताच्या कष्टातून ते भविष्य घडवत जातात. सावल्यांच्या गोष्टी, पावसाच्या आशा, त्यांच्या मेहनतीनेच गावाचा उज्ज्वल दिवस उजळतो. आता दुरुक गावातील माझा प्रवास इथेच संपला. मी शांत रस्त्याने वेगाने परत जात आहे, जिथं सूर्य मावळतो. या गावची आठवण, लोकांचा हसरा चेहरा माझ्यासोबत कायम राहील. माझ्या या दुरुक गावच्या प्रवासाचं वर्णन तुम्हाला कसं वाटलं ते मला कमेंट करून नक्की कळवा. तुम्ही जर अजून अशा गावाचा अनुभव घ्यायला तयार असेल तर नक्की माझ्या चॅनलला जॉईन करा, सबस्क्राईब करा आणि पुन्हा या प्रवासात माझ्यासोबत राहा. नमस्कार.